पेट्रोल डिझेलला मोठा पर्याय. नितीन गडकरींकडून 100% इथेनॉल इंधन नियमावलीला मंजुरी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ऐतिहासिक घोषणा. आता गाड्या धावणार 100% शुद्ध इथेनॉलवर. देशाची $250 अब्ज आयात बचत होणार. थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार पैसा. 100% इथेनॉल इंधनामुळे भारतीय कृषी क्षेत्राचे दिवस बदलणार. 100% इथेनॉलला मंजुरी तर मिळाली, पण मायलेज कमी होणार. जाणून घ्या इथेनॉलचे तोटे. आपल्या देशाच्या वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातून आजची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट नागपुरातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गाड्या आता केवळ पेट्रोलवरच नाही, तर 100% शुद्ध इथेनॉलवर धावणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती पाहूया. भारताच्या जैविक इंधन मोहिमेला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी यश मिळालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100% शुद्ध इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांसाठीच्या E100 इंधन नियमावलीला अधिकृत मंजुरी दिली आहे. शुक्रवारी 12 जून रोजी रात्री ठीक 8 वाजता नितीन गडकरी यांनी या महत्त्वपूर्ण फाईलवर स्वाक्षरी केली असून शनिवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी देशवासियांना ही गुड न्यूज दिली. या नवीन फ्रेमवर्कमुळे आता देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या, इंधन किरकोळ विक्रेते आणि चाचणी संस्थांना 100% इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या व्यावसायिक उत्पादनाची तयारी वेगाने सुरू करता येणार आहे. भारत सध्या आपल्या गरजेचा तब्बल 87% गॅस आणि पेट्रोलियम पदार्थ परदेशातून आयात करतो. केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक पावलामुळे देशाचे तब्बल $250 अब्ज कच्चे तेल आयातीचे पैसे वाचणार असून भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल. या घोषणेसोबतच भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संयुक्तपणे भारतातील सर्वसामान्यांची आवडती कार मारुती सुझुकी वॅगनारचे नवीन E100 सुसंगत फ्लेक्स फ्युएल मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले आहे. ही भारतातील पहिली प्रवासी कार आहे जी 100% इथेनॉलवर धावण्यास पूर्णपणे सक्षम आहे. गडकरी यांनी विश्वास व्यक्त केलाय की पुढील 6 आठवड्यांच्या आत टोयोटा, सुझुकी, MG आणि Hyundai सारख्या मोठ्या कंपन्या आपली E100 सुसंगत नवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतरवतील. दुचाकी वाहनांचा विचार केल्यास हिरो मोटोकॉर्पने मास मार्केट 100cc सेगमेंट मध्ये स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्स या 2 फ्लेक्स फ्युएल मोटरसायकली सादर केल्या आहेत, ज्यांची विक्री जुलै 2026 पासून दिल्ली आणि महाराष्ट्रात सुरू होईल. तसेच सुझुकीची जिक्सर SF ही बाईक देखील या यादीत समाविष्ट आहे. इथेनॉल हे प्रामुख्याने मका, ऊस, गोड ज्वारी, तांदूळ आणि शेतातील टाकाऊ पदार्थांपासून किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारे तयार केले जाणारे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. हे भारतातच तयार होत असल्यामुळे देशाला इंधनासाठी इतर कोणत्याही खाडी देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे थेट भारतीय कृषी क्षेत्राला आणि बळीराजाला याचा आर्थिक लाभ मिळेल. या उपक्रमामुळे आधीच शेतकऱ्यांना 80,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आठवड्यात सरकारने दिल्लीत E85 इंधन 82 रुपये 12 पैसे प्रति लिटर दराने सादर केले होते, जे नियमित E20 पेट्रोल पेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त आहे. साहजिकच 100% इथेनॉलमुळे सामान्य ग्राहकांचा इंधनावरील खर्च प्रचंड कमी होईल आणि कार्बनचे उत्सर्जन अत्यंत नगण्य असल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून प्रदूषणावर मोठा लगाम बसेल. जरी पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा घनता थोडी कमी असली तरी गडकरींच्या मते पुढील 2 वर्षात देशातील बहुतांश वाहने पूर्णपणे इथेनॉलवर धावताना दिसतील. सरकारने या निर्णयाची घोषणा केली असली तरी इथेनॉल वापराच्या काही तांत्रिक आणि व्यावहारिक मर्यादा देखील समोर आल्या आहेत. सर्वात मुख्य तोटा म्हणजे इथेनॉलची ऊर्जा घनता पेट्रोलच्या तुलनेत कमी असते. याचा थेट अर्थ असा की 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी जेवढे मायलेज देते त्यापेक्षा 100% इथेनॉलवर गाडीचे मायलेज कमी मिळू शकते. दुसरे मोठे आव्हान म्हणजे हे इंधन सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या सामान्य पेट्रोल गाड्यांमध्ये थेट वापरता येणार नाही. यासाठी गाड्यांचे इंजिन खास फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित असावे लागेल, ज्यामुळे ग्राहकांना नवीन गाड्या खरेदी कराव्या लागतील आणि जुन्या इंजिनमध्ये बदल करावा लागेल. याशिवाय इथेनॉल हे निसर्गाने हायग्रोस्कोपिक असते, म्हणजेच ते हवेतील ओलावा आणि पाणी वेगाने शोषून घेते. यामुळे इंजिनच्या अंतर्गत भाग गंजण्याचा धोका निर्माण होतो, ज्यासाठी वाहनांमध्ये विशेष मटेरियल वापरावे लागेल. तसेच देशात अजूनही E100 इंधनासाठी आवश्यक असणारे पंपांचे जाळे उभारणे हे मोठे आव्हान आहे.
त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असला तरी सर्वसामान्यांच्या थेट वापरासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हा निर्णय देशाचे परकीय चलन वाचवणारा आणि प्रदूषणावर लगाम लावणारा असला तरी कमी मायलेज आणि विशेष इंजिनची गरज यांसारखी आव्हानेही या तंत्रज्ञानासमोर आहे. येत्या काही महिन्यात ऑटोमोबाईल कंपन्या आणि या तोट्यांवर कशी मात करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटतंय? इथेनॉल पेट्रोलची जागा पूर्णपणे घेऊ शकेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.